विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आपलं स्वागत आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आपण सिंगल पेज AC सिरीज सर्किट अभ्यास करतोय. त्याच्यामध्ये RLC सिरीज सर्किट आपण अभ्यास करतोय. हे जो क्वेश्चन आहे, ह्या क्वेश्चनमध्ये काय सांगते, RLC सिरीज सर्किटमध्ये रेजिस्टन्स 20 ओहम आहे, इंडक्टन्स 0.3 हेनरी आहे, कॅपॅसिटन्स 400 मायक्रोफॅरेड आहेत. हे तिन्ही गोष्टी गिवन डाटामध्ये आहेत. इथे मायक्रोफॅरेड असल्यामुळं आपण C = ते फॅरेडमध्ये कन्वर्ट करूया. बघा, C = 400 इंटू मायक्रोचं व्हॅल्यू 10 इंटू 10⁻⁻6 हे फॅरेड होतं. म्हणजे जे व्हॅल्यू आहे 400 इंटू 10⁻⁻6 10⁻⁻6 म्हणजेच मायक्रो फॅरेड. हा तीन गोष्टी दिलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन आहे. फाइंड करायचं आहे. फर्स्ट आहे रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी आणि सेकंड आहे क्वालिटी फॅक्टर. क्वालिटी फॅक्टर. आता दिलेल्या एक्झाम्पलनुसार आपण दोन्ही गोष्टी कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला सुरुवातीला त्या दोन्ही गोष्टीचं फॉर्म्युलाच लक्षात असणं किंवा फॉर्म्युलाबद्दल माहीत असणं, फॉर्म्युला आपण अभ्यास केलेलं गरजेचं आहे. तर पहा, जे फर्स्ट आहे रेझोनन्स फ्रिक्वेन्सी, जे फर्स्ट कॅल्क्युलेशन करायचं आहे ते रेझोनन्स फ्रिक्वेन्सी FR = त्याचं फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला बोलतोय 1/2π अंडररूटमध्ये L इंटू C. 1/2π √1/2π अंडररूटमध्ये L इंटू C. चला तर आपण ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करूया. FR = 1/2π अंडररूटमध्ये जे L आहे 0.3, L जो आहे 0.3 इंटू C जो आहे 400 इंटू 10⁻⁻6. 400 इंटू 10⁻⁻6. 400 इंटू 10⁻⁻6. ते आपण MSBTच्या एक्झाममध्ये आपल्याला कॅल्सी वापरता येतं, त्यामुळे आपण कॅल्सीचा यूज करून ह्याचं उत्तर काढूया. चला तर जे कॅल्क्युलेशनमध्ये आहे 1/2π अंडररूट 0.3 इंटू 400 इंटू 10⁻⁻6. आन्सर येते 14.52. पहा, आन्सर येते 14.52. या एक्झाम्पलमध्ये आपण 14.52 पुढे 8 येतं, 5 to 8 येतं, त्याला आपण 5-3 करूया युनिट हर्ट्ज. पहा, MSBTच्या एक्झाममध्ये हा 4 मार्काला विचारलेला प्रश्न आहे. याच्यामध्ये पहिला जो कन्सेप्ट होता रेझोनन्स फ्रिक्वेन्सी, ते आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. आता सेकंड जो आहे क्वालिटी फॅक्टर Q = त्याचं जे काही फॉर्म्युला आहे, क्वालिटी फॅक्टर Q = 1/R अंडररूटमध्ये L/C. ओके, अंडररूट 1/R रूटमध्ये L/C. त्याचं व्हॅल्यू पुटअप करा. 1/, हे जे दिलेलं एक्झाम्पल आहे, Rचं व्हॅल्यू आहे 20. Rचं व्हॅल्यू आहे 20 आणि जो L आहे, Lचं व्हॅल्यू आहे आपल्याकडं 0.3. Lचं व्हॅल्यू 0.3 आणि Cचं व्हॅल्यू आहे 400 इंटू 10⁻⁻6. 400 इंटू 10⁻⁻6 हे आपण कॅल्सीमध्ये पुटअप करूया. पहा, 1/2π
20 ब्रॅकेटमध्ये अंडर रूट त्याला सुद्धा ब्रॅकेट 0.3 डिवायडेड बाय 400 इंटू 10⁻⁶ ह्याचं आन्सर, ह्याचं उत्तर येते 1.36. हे पहा, क्वालिटी फॅक्टरचा आन्सर येतोय 1.36. क्वालिटी फॅक्टर Q इज इक्वल टू 1.36. याच्या पुढे इथं 9 आहे, आपण 1.37 घेतलं तरी काही अडचण नाही. आणि क्वालिटी फॅक्टर हा युनिटलेस आहे. क्वालिटी फॅक्टर हा युनिटलेस आहे. विद्यार्थी मित्रांनो पहा, दिलेलं क्वेश्चन इजिएस्ट 2 स्टेपमध्ये सोडवायचा. RLC सिरीज सर्किट आहे, R20 L 0.3 कॅपॅसिटर C 400 मायक्रोफॅरड गिवन डाटामध्ये आहे. 2 गोष्टी काढायला सांगितल्यात. पहिला रेझोनन्स फ्रिक्वेन्सी FR आणि क्वालिटी फॅक्टर Q. हे गोष्टी काढले की 2 मार्क, हे गोष्टीला 2 मार्क. हा MHBTचा एक्झामला 4 मार्कला येणारा क्वेश्चन आहे. महत्त्वाचे म्हणलं तर हा फॉर्म्युला आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे आणि सेकंड क्वालिटी फॅक्टरचा फॉर्म्युला आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. आणि जरी इथं पॉवर फॅक्टर तुम्हाला कन्सेप्ट विचारलं, जर रेझोनन्स कंडिशनमध्ये जर पॉवर फॅक्टर तुम्हाला cos5 विचारलं तर हा ऑलवेज 1 असतं, बिकॉज द रेझोनन्स फिनॉमिनॉन सेज दॅट RLC series or parallel circuit the power factor becomes equal to युनिटी पॉवर फॅक्टरमध्येच असतो. आणि त्याच्या पुढं एक कंडिशन आहे की त्याच्यामध्ये इंडक्टिव्ह रिॲक्टन्स बिकम्स इक्वल टू द कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, सो ऑल्सो पॉवर फॅक्टर इज इक्वल टू 1. आपल्याला ह्या एक्झाम्पलमध्ये सध्याला पॉवर फॅक्टर आपल्याला विचारलेलं नाही आहे. 2च कंडिशन विचारले, तर प्रत्येक कंडिशनला 2-2 मार्क. हा 4 मार्काला पडणारी प्रश्न आहे. आणि हा जो एक्झाम्पल 4 मार्काला विंटर 2022ला पडलेला आहे. बघा, रिसेंटमध्ये विंटर 2022ला हा एक्झाम 4 मार्काला पडलेला आहे. आता येणारा परीक्षा विंटर 2025. बघा, विंटरचं परीक्षा विंटरला पडलं तर तुम्हाला हा 4 मार्काची क्वेश्चन आहे. सो मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थितपणे दिसत आहे. दोन्ही फॉर्म्युलाज आणि कॅल्क्युलेशन इजिएस्ट स्टेप्समध्ये आहेत. आपण सर्वांनी ह्या अशा लहान एक्झाम्पल्स प्रॅक्टिस करून मॅक्झिमम मार्क घेतला पाहिजे. आणि तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आपण सर्वांनी छान पद्धतीने अभ्यास करून छान पद्धतीनं परीक्षा द्यायला पाहिजे. थँक्यू.